हॅलो माईक जवळ धरा. मॅडम माईक जवळ धरा. हॅलो अगं वनिता, ते बाहेर चाललीस का? हो आई, बोला ना, काय म्हणत होते? अगं तुझं नवीन लग्न झालंय, जरा नीटनीटके कपडे घाल, कपाळावर टिकली लाव. काय झालं माझ्या कपड्यांना आई? छान आहेत माझे कपडे. आणि जीन्सवर कोणी टिकली लावतं का? अगं भवानी, तुला कपाळावर टिकली लावायला सांगते, जीन्सवर नाही. बरं जाऊ द्या ना आई, मी काय म्हणते, मला तुमचा डायमंड सेट द्या ना प्लीज. हां, आता लाडी गोडी लावू नकोस. द्या ना प्लीज. ह्या मुलींना जरा लग्न झालं याचं भान नसतं, कशी कपडे घालतात काही. हा तुला डायमंडचा हार देते, पण नीट सांभाळून आण, हो आई. जबाबदारीने वा. हो आई, हो, थँक्यू. येते मी. हां हां. आई येते मी. हां हा सांभाळून जा. हो येते मी. जरा कुठे यांना सवलत दिली की लगेच गोड बोलून दुसरं का हे काढून घेतात ह्या मुली. काय करू मला कळतच नाही आहे. कसा मला कळालंच नाही आहे. काय करू मी आता? आई ओरडतील मला. काय करू मी? यांना फोन करू का? काय रे, हिने असं केलं तरी मी तिला सांगितलेलं की जबाबदारीने वाग म्हणून. एवढा चांगला डायमंडचा हार दिलेला तिने हरवला. करते मी. आता येऊ देत तिला, बघते मी जरा तिला. हॅलो, अहो ऐका ना, माझ्या जनीने आईचा डायमंड सेट हरवून गेला. काय करू मी? मला कळतच नाही आहे. आई ओरडतील मला आता. सॉरी. हो की शिरी जाऊ. ती मुलगी एवढी जाताना मी तिला सांगून गेलेले की बाबा नीट सांभाळून ये आणि सांभाळून घेऊन ये. आई, तरी पण आई ऐका ना, मी काय म्हणते. हा समजलं मला, माझ्या मुलाने सगळं मला सांगितलं फोनवर. सॉरी ना आई, एवढं मला माफ करा. सॉरी. एवढं पण कसं, ह्या मुलीला शिस्तच नाही. आईवडिलांनी काही शिकवलं की नाही तुला? सॉरी आई. सॉरी म्हण.